हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय परत एकदा आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओचा भाग 2 आपण देत आहोत. तर आपल्याकडे पिलं निघायला चालू झालेली आहेत आणि आपण अंडी 2 कोंबडी खाली ठेवली होती. तर ॲक्च्युली एकच कोंबडी खाली होती. पण नंतर इकडचे तिकडे, तिकडच्या इकडे असं थोडंफार केलं होतं मी. तर दोघींच्या ठिकाणी पिलं निघायला चालू झालेले आहेत मित्रांनो. तर हिच्या खाली अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण 1-2 पिलं निघाली होती. आणि आता इकडे काही अंड्यांना क्रॅक्स गेलेले आहेत आणि 2 पिलं पण इकडे निघालेली आहेत मित्रांनो. तर आत्ता जे अंडं आपण ओपन केलं, तर ते अंडं मित्रांनो जस्ट कोंबडीच्या खालून बाहेर निघालं होतं आणि त्यामधून काहीच मूव्हमेंट जाणवत नव्हती. जस्ट फक्त श्वास घेताना दिसत होतं पिलू कॅन्डलिंग केल्यानंतर. तर मग आपण वाचेल किंवा मरेल या उद्देशानं कोंबडी खाली ठेवून दिलं होतं. या दुसऱ्या कोंबडीखाली जिथे त्या अंडा आहे तिथे. हे बघा एक तर फक्त या अंड्याला एक होल पडलेलं होतं आणि पिलूमध्ये आवाज पण करत नव्हतं, काहीच करत नव्हतं मित्रांनो. पण ह्या कोंबडीच्या खाली ठेवून ऊब त्याला प्रॉपर भेटली आणि त्या पिलाला ऊर्जा भेटली आणि नंतर मग हे पिलू त्याने बऱ्यापैकी अंडं क्रॅक केलं होतं, पण बाहेर आलं नव्हतं मित्रांनो आणि मग आपण त्याला थोडीशी मदत केली होती आणि ते बाहेर आले मित्रांनो आणि आता ते पूर्णपणे जगेल याची गॅरंटी आहे. का तर प्रॉपर हीट घेऊन तो व्यवस्थित झालेला होता मित्रांनो. आणि इकडे या कोंबडीने बऱ्यापैकी पिलं काढलेली आहेत. जस्ट 15-16च अंडी होती, जे की फुटणार होती आणि त्यामध्ये एक अंडं मित्रांनो खराब झालं आहे, हे तुम्ही बघू शकता. यामध्ये पिलू तयार झालं होतं, पण ते आतच मेलं होतं, का तर अंड्याला क्रॅक पण पडला होता. कोंबडीच्या पायाला लागून वगैरे काहीतरी झालं होतं ते, त्यामुळे मित्रांनो. तर आता इकडे इतकी पिलं निघालेली आहेत आणि आणखीन पण काही अंडी आहेत, ज्यामधून क्रॅक्स गेलेले आहेत आणि त्यामधून पिलं निघणार आहेत मित्रांनो आणि त्यासाठी आपल्याला आणखीन थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामध्ये एक अंडं होतं, जे आत्ता खाली ठेवलं, ते खराब झालेलं आहे मित्रांनो आणि इकडे जे अंडे ठेवतोय, ते सगळी चांगली अंडी आहेत मित्रांनो. तर हे बघा, हे पिलू होतं ते सोनेरी रंगाचं आणि हे 100% आपल्याकडे मल्टी कलर बनणार मित्रांनो. जे आत्ता जस्ट आपण बाहेर काढलेले आहेत, जे तडपडतंय सध्या, धडपडतंय उठण्यासाठी वगैरे किंवा ऊब घेण्यासाठी. तर हे 100% मल्टी कलर होणार. तर कारण अशा रंगाची पिलं मल्टी कलरमध्ये होतात मित्रांनो. आणि आता मस्तपैकी आपण सगळी अंडी एका बाजूला आणि सगळी पिल्लं एका बाजूला ठेवणार आहोत मित्रांनो. जेणेकरून प्रॉपर ऊब ही कोंबडी देईल. ही कोंबडी आपल्या घरचीच आहे. निजामकडून आपण आणली होती आणि तिनं पिलं पण काढली होती. पण हिची पिलं मित्रांनो सगळीच एक एक करून एक्सपायर झाली होती. काहीतरी रोग आला होता. आपण त्यांना औषध पण दिलं होतं आणि रक्ती संडास वगैरे करायचे ते पक्षी. पण त्यावेळेस ते वाचवता नाही आलं. त्यामुळे आता हिला दुसऱ्या अंड्यांवरती बसवलेलं आहे. आता जी अंडी आहेत ना मित्रांनो त्या कोंबडीखाली, तर ती अंडी आपल्या ब्लॅक अँड व्हाईट कोंबडीची आहेत. मोठी कोंबडी जी आहे आपली पॅरेंटल ब्रीड, ती कोंबडी आणि ज्ञानेश सावंत सरांचा कोंबडा. तर अशा या दोन्ही मल्टी कलर पक्ष्यांपासून तयार झालेली ती अंडी आहेत आणि त्या अंड्यांमधून तर पिलं एकदम छान निघतील आणि उंच पायाची आणि उंच बनायचे. का तर ब्रीडर कोंबडाही मोठा आणि कोंबडीसुद्धा मोठी. अशी अशी ती अंडी आहेत मित्रांनो. बघूया आता रिझल्ट कसा येतो ते आणखीन काही दिवसानंतर मी तुम्हाला दाखवेनच आणि मग बघूया कशी ब्रीड तयार होते ते. तर इकडे छान अशी पिलं निघालेली आहेत आणि मित्रांनो हे पिलं निघाली आणि हे पिलं जस्ट बुक पण झालेली आहेत. आणखीन 8-10 दिवसानंतर जातील मुंबईच्या इकडे. आपण संतोष गुरव सर आहेत आपले एक सबस्क्रायबर. तर त्यांनी अगोदर 2 साध्या साध्या कलरमध्ये म्हणजे प्युअर व्हाईट कोंबडा आणि कोंबडी आणि एक साध्या कलरमध्ये कोंबडी अशी 3 पक्षी घेतलेले आहेत मुंबईला आणि ते पक्षी पण तिकडे पोहोचलेत. पण त्यांनी आपल्याला आणखीन व्हिडिओ प्रोव्हाईड नाही केला. सर सध्या बिझी असतात. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ नाही दिला. पण ही मल्टी कलरची कोंबडी आणि तिची पिल्लं सरांनी बुक केलेली आहेत आणि ते एक 8-10 दिवसानंतर पिलं ज्यावेळेस जास्त ॲक्टिव्ह बनतील, ट्रॅव्हलिंग करण्याच्या लायकीचे बनतील, त्यावेळेस सरांनी हे पिलं पाठवून द्यायला सांगितलेले आहेत मित्रांनो. आणि ही कोंबडी बुक झालेली आहे ऑलरेडी. तर ही जाईल मुंबईला. सध्या तुम्हाला पिलं दाखवतो. सुंदर कलर आहेत मित्रांनो, खरंच खूप सुंदर कलर आहेत. काही कलर तर असे आहेत की हे पहिल्यांदाच माझ्या घरी तयार झालेले आहेत असे. का तर अशा कलरचे पिलंसुद्धा मी माझ्या घरी पहिल्यांदाच बघितलेत. असे पिलं आपल्याकडे तयार झालेले आहेत मित्रांनो आणि खूप आवडतात. पण काय आहे ना, आपल्याकडे ठेवण्यासाठी जागा नाही आहे आणि सध्या आपल्या पक्ष्यांचं फीड पण संपलेलं आहे. फीड आपण आणलेलं नाही आणखीन. म्हणून हे पिलं मी विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरांनी बोललेले आहेत सर. 8-10 दिवसानंतर मी स्वतःच घेणार आहे. तुम्ही कोणाला देऊ नका असं त्यांनी जस्ट सांगितलेलं आहे.
सरांचा ॲडव्हान्स आणखीन काय आलेलं नाही, पण देतात सर. का तर अगोदर पण आपण त्यांच्यासोबत व्यवहार केलेला आहे आणि सर खूप चांगले आहेत. तर हे पिलं जाणार आहेत मित्रांनो. मल्टी कलरची कोंबडी, पिलं पण मल्टी कलरची आहेत आणि मस्त क्वालिटीची पिलं आणि कोंबडी सरांकडे जाईल. मुंबईला ते सांभाळणार आहेत मित्रांनो. तर एकंदरीत पिलं कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. कोंबडी कशी वाटली ते नक्की सांगा. कमेंट्स करा आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. आणि आपलं गावठी दरबार 2 हे चॅनल आहे, तर तिकडेसुद्धा तुम्ही जाऊन नक्की सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवरती आपलं गावठी दरबार नावाने पेज आहे, ते सुद्धा नक्की फॉलो करा.